प्रथमतः संध्याकाळचे चातुर्मासानिमित्त जपता येत असलेले पूजा कार्यक्रमांक भाग घेतले मागीले सगळे आत्मेनमांक हार्दिक करत असलेले स्वागत. एक सुंदर करत असले गाव त्या गावा भितरी अनेक देवता भक्त वास करता असल्याची तिंगेले दैवी श्रद्धे अपार ज्ञान असले तन्निमित्त त्या गावा भितरी एक सुंदर करत असले मंदिर बांधून गेलो सगळं होती त्या मंदिरावरचे देवा दर्शन घेऊचे तिंगले व्यापार उद्योग करचे हे जे नित्याचे गेले काम चलता होत नसले. अशी असताना सहजानची पावसाळीचे काल आहे अचानक जामलेलो एक योगी ते पावसाळी टायमात ते कामाई पावल्याची प्रायः आणि एक दोन दिवसाभितरी चातुर्मास्य काल सुरुवात येतात. अशी आम्ही ते योगी सांगले ते गावात लोकांचे स्वभाव ते गावात लोकांचे विशेष असले आज आतिथ्य पडून गेलो हांगा काहीतरी म्हाका चातुर्मासाची अवस्था करू जात असतली करिया त्यांना गावचे सगळे लोकांची संतोष आमगेलो तीन विचार केले हे संताक घराला बघवची योग्य नाही. अशा गावच्या देवस्थाना भितरीची एक राबची व्यवस्था तरी आपण सांगेलो ते सगळं लोकांनी देवस्थाना भितरी राबची व्यवस्था केले चातुर्मास्यामध्ये संत संतुष्टी आम्ही ते राबल्याची अशी 15 दिवसाचे कालखंड झाले. त्यानंतर श्रावण मास सुरुवात होते. सहजन श्रावण मास सुरुवात झाली की त्यांना सगळं लोकांनी ते संत सांगले महात्मन दैव योगाने मागले देवस्थाना पावलाचे गावा पावलाचे मस्त संतोष आमकां श्रावण मास आयले कितरी श्रवण करता बरे कितें आयकता म्हणजे मालगोडला उपदेश अशें हांव गेलो तुम्ही कितरी उपदेश केलेली आयकत असलेली वस्तू लोक सांगेलो त्याला सांगले की संतांनी सहजानची ते तिंगे मागणी अंगीकार केले सांगले संतांनी ते सगळे लोक साखरेपणे खाणी साखरे टामध्ये ती सत्संग करता आम्ही नंतर तुम्ही कामात आम्ही अनुष्ठान मोदाचे म्हणून सांगले सगळे लोक संतोष झाले. अशा गेलो या दराक देवार गर्भगुडी संत अशी हे ठिकाण तोडणं बसल्याची त्या ठिकाणी परत लोकांना बसत असलेल्या व्यवस्थेभितरी ते गेले कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहजानची संत आयलाची सत्संग करताची म्हणजे लोक एकदम येऊन मेली. एक भावाने सकाळी 6:30 घंटे त्या दरम्यान असल्याची संत बी तयार जाऊन असल्याची 7 घंटे सत्संग सुरुवात होते. सामान्य 8-8:30 सत्संग बसत असले अशी जनता असले दिवसातून गेले. त्याने एक विचित्र घटने ते संत आणि सत्संग करत चलता होत असले ते म्हणे ते देवस्थानाचे पुरोहित असा तो पुरोहितच त्याका संतायला सत्संग चलता त्या संबंधाने पूजी करण्याला बोलतो दर्शन किती बोलतो अशी नाव गेलो सहजानची तो 7:30-8 सुमार देवस्थानाभितरी येत आशिल्लो केन्ना तो पुरोहित देवस्थानाभितरी येता आसा तेन्ना संत उठून रावता उठून रावून पांय पडटा तो गर्भगुडी गेल्या नंतर आनी कुठून बसता आसलेची
आणि ते गेले पाठ प्रवचन चलता उठता शिले भट्ट बुद्ध असतो का किती वेळा तर पूजी मुक्षिता आम्ही पण एकच जाणतो की पूजी करतो भट्टातच नाही 10 मिनिटं पुढे आश्रम आपल्या काढून उद्या घातलं लागेल मुक्षित ते गेले काही करियर अश्यामेनो श्रावण मास म्हणून मस्तीत काम होताच अशांसाठी त्याला पटापटा पूजी मुक्षित आणि पट्टे मारवायचे काय मारी आणि पडतो सद फुट दाबताचे पाय पडताचे तो भट बाहेर गेला तर पुन्हा बसताचे हे एक किती पत्र तसे अर्थदृष्ट्याचे गाव लोक ते समाधान द्यावं गावचे लोक आवडना हे संतान करचे कारण ते भट्टाले आचार विचार व्यवहार समून आशिले मागे गुरु भाषण म्हटले देव एक सोटे कुठू आशिले ते मनुष्याकडे देव एक सोड गेलो कुठू आशिले तुम्हाला ऐकले कसं असले म्हणून सांगतो तसलो एक अर्थहीन त्यात असतं बट तो श्रद्धेना विश्वासना काही ना करत पण करतात धरत पण ठरतात अनेक इथले चटाधीश मठाधीश नाही तर मोठ्याच्या ध्यान असलं लोकांच आश्चर्य तसले दुष्टा व्यतिरिक्त असताना उठून आपण त्याला स्वागत करते ध्यान पडतो म्हणजे उठून आपण पाणी पडते ते गावचं मग सहन झालं ना अशा त्यांनी थोड्या दिवस ते संत सांगले आमच्या ते तुम्ही ते बट्टा तर जेवढं आमचं बरे दिसतात संत तुझी हसते तशी होते आणि अशी चलता असा 15 दिवस आले 20 दिवस आले त्याला संत अशी तशी असायची ज्याने उठून लपताची पचला उठून बोलताची त्याला लोकांक तिचे एक सहण्याचे एक नीच अशिले ते नीच विरून गेले त्यांना एक सत्य ते सगळे गावचे लोक काय द्यायचे संता वत्ता करत बसतायची हे तुम्ही किती करता असायचे तो भट्टू अत्यंत दुष्टू त्याका काही ना दुसरं कोण ना म्हणतात पूज करशील असं आम्ही तुम्ही ज्यांना उठून लागता सर्वथा योगिनी की त्यातून तशी करताची आम्ही पहिले सूचन केलं सांगता की त्यांना संत हसता सांगताची तुम्ही कोण सांगले भट्ट्याचं नाव उठून लागता म्हणून भट्ट्याचं उठून लागता तुम्ही ना भट्ट्याचं उठून लागता आणि भट्टा निवडीला उठून लागता तुम्ही वचकडे उठून लागता हायच्या भट्ट्या खाता लागते नाही आणि म्हणा त्यांना ते संत सांगू लागले की आम्ही सगळं याद करून घेऊ का किंवा त्यांना भट्टू देवस्थान निघवता त्या देवस्थान देव बाहेर पडतात किंवा भट्टू त्या देवस्थान निघवता तर देवस्थान देव बाहेर पडता हा त्यांच्या पाय पडून लागतं शिलो किंवा भट्टे त्यांना बाहेर होता त्या बाहेर देव भीतर निघता त्यांच्याकडून पाय पडतं शिलो विना त्या भट्ट्या चालू नाही त्या भीतर देव बाहेर पडता त्याने बाहेर पडता देव भीतर निघता ते भट्ट असावा तेव्हा बिना करून असा त्याने मूर्ती पूजी तुम्ही कसे तसं करू शकत असतो अशा बिनो आई मायपळा भट्टा नाही मायपळा द्यावा पण त्यांना सांगतं की त्यांना सगळे ते लोकांचं गण येता संताले अद्भुत यांचं सामर्थ्य ते संताले अद्भुत यांचं दिव्य दृष्टी ते संताले अद्भुत असते ज्ञानाचे वैभव त्यांना अशा तशा नमन करताची आम्ही जीव केले म्हणून सांगताची अशी ती गेले पुराण कथा चालले म्हणजे चिंतने काय करताना प्राय आम्ही कळण्याची सत्य घेते आम्ही कळण्याची तात्पर्य घेते हे एक आम्ही त्यांना चिंतन करत विषय झाला असा भट्ट भीतर येत असताना देव बाहेर पडतात भट्ट बाहेर पडतात देव भीतर येत झालं असते ते भट्टा मना भीतर किती कधीशी बनवून ते पुरव ते भट्टा मना भीतरी इतलं वाईट भाव म्हणजे पुरव हे आम्ही थोडेची लक्ष देऊन पडतात खंय शुद्धता असते थंय देव केन्ना उठता खंय शुद्धता होत नाही थंय देव केन्नाची वास करतना अशांच आम्ही भालगड लोकांनी देवस्थाना वचत असताना देवा पूजा करत असताना शुद्धी याद करे रे म्हणून सांगितले स्वच्छ जान उरे रे म्हणून सांगितले अत्यंत
मडीन उरया रे म्हणून सांगितले. कारण कितें तुम्ही कितले मडीन उरताची, स्वच्छ उरताची, शुद्ध उरताची, जितले देव तुमगे पूजा करता स्वीकार करता. तुम्ही शुद्ध ना, स्वच्छ ना, व्यवस्थित ना जाल्यार ती परमात्मा ते पूजा स्वीकार करना. म्हणजे एक अद्भुत तत्व आमकां भांगड दवरताचें. अशानूच नेवे आमी देवा पूजा करता आसतना विशेशान आंग स्वच्छ जावन आंगाचे कसले मदीं सगळे घाण घेवन विशेशान दसरे सरी वस्त्र घाण घेवन आमी देवा पूजा करचे. जाल्यार कित्याक आज आमी देवा पूजा करता कितके हे शुद्ध वस्त्र घाण करता कितके हे जाल्यार हे शुद्धतेचे दर्शन मात्र. शुद्धते म्हणजे कितें मन कितें उरता स्वच्छ उरता. मन कितें उरता निर्मल जावन उरता. मन कितें उरता अत्यंत पवित्र जावन उरता. ते मात्र शुद्धते म्हणून घेता, ते मात्र मडी म्हणून घेता, ते मात्र श्रेष्ठ म्हणून घेता. तेका आचार्य शंकर तिनकल तसले प्रश्नोत्तर मालिका म्हणजे एक सुंदर ग्रंथ भितर प्रश्नोत्तर त्यांनी उत्तर दावताची कशुचिरिहा म्हणजे प्रश्न घेतली. हे जगत भितर शुद्ध म्हणे कोण किंवा जगत भितर मडीवंत म्हणे कोण पण सांगलेली जग तिने उत्तर दिताची यस्य मानसं शुद्धम. यस्य म्हण कोणाले मानसं मन शुद्धम अत्यंत पवित्र नास्ते तो शुद्ध, तो शुची, तो मडीवंत. पळया म्हणजे मडी म्हण सांगलेली केवळ बाह्य पोषाक नाही आमगेले. आमगे मन कशें उरता कल्मश रहित्या उरता, शुद्ध्या उरता, पवित्र्या उरता. जेन्ना तसले पावित्र्य आमी दवर घेता मना भितर जेन्ना ते देव स्वीकार करता ते देवा पावता म्हणजे सत्य हांगा हे काणी कळटा आसा. ते भट्टार मना भितर दुर्विचार अनाच तसले अनाचार भोर नाशिल्ले. अशा त्या म्हटलं तो देव भायर पडत आशिल्लो. भायर तो देव भितर तेजे आसलेली पवित्रतेक कितलें महत्व आसा, पवित्रतेक कितलें अर्थ आसा, पवित्रतेचें वैशिश्ट्य कितलें आसा म्हणजे आमकां कळनाशें उरतना. अशानूची आमी देवता आराधन करता आसतना देवा कार्य करता आसतना कितले शुद्ध जावपाक कितले शुद्ध जावपाची अनिवार्यता हे कथा आमकां दाखयता आसा. प्रायः हेचे खातीरची आमगे भानगड लोकांनी मणी न्हेसून गेलो देवाक पुजा करचे एक विशेष परंपरा हाडली. तूं मणी म्हटलें न्ही मन शुद्ध बी उरता म्हणजे चिंतन बी आशिल्लें जाल्यार कितें मन शुद्धीचे कितें विचार कितें आसा ते पुरे गेले. आज मडी मात आमी पुजा करता ते मणी मुख्य न्ही. देवा मडी न्हेसून आपले घाल ते मुख्य न्ही. ते एक पोशाक कितले जाल्यार मणी नाका म्हणटा ना. मणी विरोध न्ही. मणी कितें जावका आनी कसं कळत ताका मणी जावं. मणी शब्दाक मणी भूषा या म्हणजे धातू संस्कृत भितर भूषण आभूषण म्हणे रे हांव खंयचे वस्तू हांगा घेतला दोतोर भितर लोकांक कळटा हांव कशें आसा. तेजे खातीर हांगा एक मणी वस्त वेगळी आसा. म्हणे रे एक आमी तरेची प्रसन्न संग नासलेली कास नासलेली आमी मडी वचन आसाची शुद्ध नासाची त्यात एक आपली तेन्ना तेगे दूर उरता ताका आमी त्रास दिवचे ना म्हणजे भाव उरता तर एक व्यवस्थित दवरता वस्त वेगळी आसाची. ह्या तेची मडी न्ही. मडी म्हणजे मुख्य कितें मन शुद्ध मन पवित्र उरचे, मन अद्भुत वैशिष्ट्यपूर्ण उरचे ताका मडी म्हणटात. जाल्यार ते मणी नाशिची आमी मनशुद्धी नाशिची कितलेची वस्त्र घातल्या कितले आभूषण घातल्या म्हणून सांगलेली ते देवाक हांव कितले म्हणजे चिंतने हे कथा दाखयता. अशें जावं गेलो आमी देवाक पुजा करचे कितले मुख्य की कितले मुख्य मन शुद्ध दवरचे आमी मडी जेवण त्या उरचे आमी अत्यंत विशिष्ट असले मनोभावनेचेर उरचे अनिवार्यता आसता. कितले आमगे मन आमी शुद्ध दवरतली तितले भगवंताक प्रतिबिंब आमकां मेळटा वता. मागीर गुरूनी केन्ना म्हणचे आशिल्ले पण रे उदका भितर उदक हालता आसतना तुवें तोंड जर पळयलें की उदका भितर तोंड दिसना. उदक केन्ना हालता उरता न्हंयचे तळेचे तर तुवें तोंड पळय तुका तोंड थंय दिसना. केन्ना उदक शांत उरता तुवें प्रतिबिंब कशें दिसता की तशीच तूं कितें मन केन्ना शांत उरता
तुगेल मन केन्ना स्वच्छां उरता, तुगेल मन केन्ना निर्मल जावन उरता तेन्ना तुगेल भितरी देवाची महिमा निर्माण जाता. तेन्ना तुगेल भितरी दैवी सानिध्य प्रादुर्भाव जाता. म्हणजे उपदेश करता तसलीची अशें जावंक न्हू. आमी कितें मडी आसा हे मडी केवळ बाह्य मडी इतलेकची आमी चौकठार उरची न्ही. अंतरंग मडी भितर बी आमी हे चिंतन करताची. हे चिंतन निमित्त मस्त तितले फल आमकां मेळटा, मस्त तितले दैवी कृपे आमी जिविता. म्हणजे चिंतने हे कथा आमकां दाखयता. अशें जावंक न्हू. प्रायशः मडीचे विशय बद्दल विचार केलेली प्रायशः आमच्या हालगर्डाक मस्त मडीवरती कल्ल्याक पळयताची. जाल्यार ते अनेक कितले फावटी आमकां थोडे टीव्ही म्हण दिसता. तेणी मडी कशें घेताची मागीर कटोवळी लोटना बरो राड 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 लोटता. जाल्यार मडी मडी आपल्याचें नांव म्हणटा असलें मडी ते मागीर कटोवळीचें ना एकच ते काडचें तें आनी नेसलें वचचें न्हय. शरीर कशी शुद्ध उरता तशी हांगाची वस्तू बी शुद्ध उरता. कारण कितें ते शुद्ध वस्तू घालतना आपल्या मना भितर एक शुद्धता येवची. ते अनिवार्यता आसा. वस्तू शुद्ध उरता, शरीर शुद्ध उरता, तेजे बरोबर मन बी शुद्धान दवरता. तेजे बरोबर मंत्रोच्चारण करता. मंत्रोच्चारण करतना देवाचें नांव कोणें घेवता. कारण कितें वस्तू शुद्धान आसा, शरीर शुद्ध जाला, मन शुद्ध कितली केलें की दिसना. हें तोंडातून वायट शब्द उरते, तोंडात लोकांना संवता उरते. कितें प्रयोजन आसलें पुजी करगेन? कांय प्रयोजन ना. आतां देव पळयताची देवा पुजी म्हणून धरून बायले संवता उरताची. पळे दुधा वास येता तुवें केसां उरता दिसता पुजी काडटाय. पळे फॅन लायट आसता बंद करी तूं कितले बुद्धी रावची तुजी इतलो वर्ष लगीन जालो म्हणजे तोंडान बरो उलयचें पुजी करता उरता. कितें अर्थ आसता ना. ते पुजी न्हय एक अलंकृत अशें जावंक न्हू. हें कितें चिंतन आसा हें चिंतने आमी शुद्धी निवारण दाखयता आसा. ते शुद्धी अंतरंग शुद्धी मुख्य म्हणजे चिंतने आमी दवरून घेवपाक. रामकृष्ण परमहंस तेंगेले वाक्य सहजान म्हणचे कितें खंय की एक ग्रामीण मनुष्य असंस्कृती असतो तेगेले रस्ते कशें दिसता आमकां. तेगेले अंतरंग तेगेले तेगे तसले भव्य दिव्य तेजस्वी जाता तसले आनी कोणाक म्हणचे शक्यच ना जगता भितर. तसले अद्भुत जाता तसले व्यक्ती परमहंस रामकृष्ण मन शुद्ध्यान आशिल्ले. अशा दैवी साक्षात्कार आशिल्ले तांकां देवाक उलयत आशिल्ले. इतलेच न्ही नास्तिक करत आसले ते नरेंद्राक तेणी आस्तिकात परिवर्तन जाले. तेगे निमित्त भारतीय संदेश जगत तक पावून तसले कार्यक्रम जाले आसले ती व्यक्ती दिसली पडून अशें देवता आराधनेक आमगेल मन शुद्धी जावन दवरता. अनिवार्यता आसता म्हणजे आमी लोकांक कळून घेवपाक ते कळून कितले आसता कितले प्रयत्न करता. एकदम जावप मन शुद्ध म्हणून सांगलें ते सुलभ जाता तसले विशय बी न्हय. ते कठीण जाता तसले विशय भायची गोश्ट तूं कितें करीता आंगाक कितले पण शाप लाय ब्रश खान धुवन घेवं मन तुजी सुलभ आसा. सुलभ ना. पयलीं म्हाका सांगिल्लें प्राणायाम आनी आमी करता तसले एक दैवी चिंतन निमित्त मन आपापली शुद्ध जाता वता. मन शुद्धी करता तसली वेवस्था एकूच. अशें जावंक न्हू. आमी कितले मन शुद्ध्यान दवरताची तितले दैवी सानिध्य लागताची. तितले आमगेलें मन वैशिश्ट्यपूर्ण उरता. तितले भगवंताले सामर्थ्याची कितें शक्ती प्रभाव आमचे भितर विकसीत जाता वता. आपले जीवन धन्य जाता, भव्य जाता, दिव्य जाता. अशा तसले मनस्थिती परिस्थिती भगवती ज्ञानेश्वरी आमच्या दिवं आमी जिवना भितर एक विशेष जात असते. भक्ती श्रद्धे बरोबर एक शुद्धी चैतन्य निमित्त आमी जिवंता सेवा कशी द्यावं म्हणजे प्रार्थना करता आसा. मस्ती संतोष जाता आसा. चातुर्मास्याचे कालघट्ट प्रति दिवसाची जाता आसा. आज बी अनेक इतले कार्यक्रम हांगा जाल्ले संध्याकाळा भितर विशेष आज संस्कृत कार्यक्रम भितर मागीर प्रति दिवसाची सहस्रनामात बसले आमगेले माचो लोक सहस्रनाम सुरवात करायची नंतर भजन करायची. त्यानंतर अनेक इतले विशेष असले नृत्य कार्यक्रम जागृत नृत्य कार्यक्रम हांगा नृत्य कार्यक्रम जाल्ले. त्यानंतर विशेष आमी
मागीले सागरचे श्री ज्ञानेश्वर देवज्ञ भजना मंडळी हे अनेक माणसं लोकांनी आज एक गेलो छंद जागरे एक सुश्राव्य असते भजना कार्यक्रम घेऊन गेलो ह्या कार्यक्रमाचे विश्व काढले असतात अशा ते सगळे माणसं लोकांक हार्दिक करतात त्यांचे धन्यवाद अशा आमचं तिने मस्त वरतीचे लागेचे मंडळी सेव केनाचे असता होता सागरा गेलं तर त्यांना सेव घेता होताचे अनेक प्रकारच्या मासे त्यांनी सेव असतात त्याने आज बरेच छंद करते संगीत कार्यक्रम कर दिले प्रश्न मला रस पडून मागवी दिसते की ठेव तर माहिती म्हणते की सेम रस आणि प्रश्न टाकल्यावर बसले पण छंद करत बरेच नाही राहायचे धन्यवाद श्रीकार त्याचबरोबर आज विशेष अन्य गेली देवत्य समाज बांधव पहिले त्याची तिकडे विशेष सेव झाले त्याचबरोबर आपल्या अयोक्षा भजना म्हणजे शिरशीची तिने एक सेव दिली तिंपरकीची हार्दिक पद्धतीने सांगता असा त्याचबरोबर विशेष सांगणे आज अन्नदान सेवे महाअन्नदान सेवे बालक वैद्य सेवे एवढे असा या सगळा गणेश राष्ट्रवाद म्हणजे प्रार्थना करता असा त्याचबरोबर आज एक दिवसाची संपूर्ण 4 मास सेवे घेत असतात ते गोड सेवे ते सेवे दोन मागे समाज बांधलेलं असायचे त्यामुळे सांगले श्रीयुत प्रवीण श्रीधर शिरसी श्रीयुत शरण श्रीकांत शिरसी इंका हार्दिक अभिनंदन सांगताची देवी आशीर्वाद विशेष चंदा असा गेले विशेष प्रीती मागेले मित्र जाताले एक विशेष असते स्वयंसेवकाचे गुण मागील आवड लोकांना सेवे करता म्हणजे मनाव खावाने अशा गुंतवणूक कमी नाशेची देवी जास्तीत जास्त कर्ज घेतला असा म्हणजे संतोष विषय प्रायशः 2 धारीचा घट्ट मुक्सून येता असायचे 2 धारीचा घट्ट शिलेची 2 धारीचा घट्ट मुक्सल म्हणजे 20 दिवस त्यानेच काढ आज 21 दिवस मित्रांनी असतात प्रायशः आणि 2-4 धारीचा घट्ट असायचे अशी पुढे ते आणि 20 दिवस 2 घट्ट असतात एक 20 दिवसाचा घट्ट मुक्सल आहे आणि 2 दिवस 20 दिवसाचे घट्ट असतात ते बी तुम्ही सगळं प्रीतीने ते ज्ञानेश्वरी बरे कंपनीत्र म्हणजे विश्वास व्यक्त करतात प्रायशः सगळं लोक बरेच सेवे घेत असायचे आज मी अनेक माणसं लोकांना नैवेद्य पण आणलेलं असतात आणि कधी राष्ट्रवादी प्रार्थना करतात आणि थोड्या वेळा भेटत त्यांना कीर्ती तरी सगळं लोक गायचे देव घे कीर्ती घेऊका कीर्ती घेत गोष्ट पकडून घेतो कीर्त प्राशन करता त्यानंतर स्वामीजी पाय बोल घेतो प्रसाद घेतो महाप्रसाद लोकांमध्ये निवेदन करतात सगळं लोक वरदेव देवीला आशीर्वाद प्राप्त म्हणजे विशेष मागणी करतात हे मागील कथोपदेशाचं हिरा घेता सांगितले श्रीमन्नारायण सूर्यः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम